हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. थंबनेल वाचून तुम्हाला कळालंच असेल की मला काय म्हणायचे. आजचा पूर्ण एपिसोड जर तुम्ही पाहिला तर फक्त रुचिता होती आजच्या एपिसोडमध्ये. तन्वी जरी कॅप्टन झालेली असली तरी पण तन्वी चालते फक्त रुचिताच्या रिॲक्शन्सवरती. रुचिता ॲक्शन देते, तन्वी फक्त त्याला रिॲक्ट करते. पूर्ण घर जर तुम्ही पाहिलं तर फक्त टोळीतले सदस्य जे आहेत ते ॲक्शनमध्ये आहेत, ॲक्शन मोडमध्ये आहेत. बाकीचे सगळे फक्त रिॲक्शन मोडमध्ये आहेत. सांगा ना, कुणाची तुम्हाला ॲक्शन दिसते? टोळीमधला विशाल काहीतरी करतो, अनुश्री काहीतरी करते, रुचिता तर आहेत ॲक्शन मोडमध्ये, आणि त्याला रिॲक्शन म्हणून मग राकेश बापट काहीतरी करतात, त्याला रिॲक्शन म्हणून मग तन्वी करते, दीपाली करते. मला सांगा आजच्या एपिसोडमध्ये काय झालं? तन्वी झाली कॅप्टन झाली. कशामुळे कॅप्टन झाली सांगा बरं तुम्ही मला. जो दोरी हे करायचा टास्क होता, वेण्या घालण्याचा टास्क होता, कोणी जिंकला तो टास्क? टोळीने जिंकला होता तो टास्क. विशालच्या टोळीने जिंकला होता, रुचिताच्या टोळीने जिंकला होता. टास्क जिंकल्याचं काहीच व्हॅल्युएशन नाही, फक्त तुम्ही ते कोड सोडवण्याचं व्हॅल्युएशन केलं. आणि टोळी जिंकलेली असून सुद्धा कॅप्टन होण्याचा जो उमेदवार होता अपोजिट टीम मधला झाला. ठीक आहे, अपोजिट टीम मध्ये सुद्धा सचिन होते, परंतु चावी सापडवण्याचा जो टास्क होता किती बालिश टास्क होता तो. आणि बरोबर चावी जी आहे ती हिला सापडली, तन्वीला सापडली, प्रभूला सापडली. फक्त असं एक नावाला म्हणून पहिली चावी रुचिताला सापडली आणि बाकीच्या सगळ्या चाव्या ज्या आहेत त्या तन्वीला आणि प्रभूला सापडल्या. किती योगायोग हा की नाही? बिग बॉस सीझन 6 मध्ये नुसते योगायोग आहेत. म्हणजे जिथे तन्वी असेल तिथे बरोबर योगायोग घडतो आणि तन्वी लगेच तिथे जिंकते. काय वाटतं तुम्हाला, कोण जिंकणार आहे बिग बॉस? प्रत्येक टास्क तन्वीच्या हिशोबाने चाललेला आहे ना. काय करणार आपण? मान्य आहे मला, तन्वी छान दिसते, छान राहते, प्रेझेंटेबल आहे, आणि तिने बरोबर ते बिग बॉसचं जे आहे ना ते पकडलेलं आहे. जे कॅरेक्टर आहे ते तिने पकडलेलं आहे. व्हिलनचं कॅरेक्टर पकडलंय रुचिताने. काय, एखाद्या फिल्ममध्ये व्हिलनचं जे कॅरेक्टर असतं ना ते मोस्ट ॲप्रिशिएबल असतं. जसं तो आपला लेटेस्ट जो पिक्चर आला होता अक्षय खन्नाचा, त्याच्यामध्ये अक्षय खन्नाचंच कॅरेक्टर वरती आलं ना. तसंच ह्या बिग बॉस 6 मध्ये चाललेलं आहे. हिरोला काहीच कॅरेक्टर आलेलं नाहीये. जी व्हिलन जी बनलेली आहे तीच या शोची हे आहे, हिरो आहे. बिग बॉस सीझन 6 चालवणारी जर कोण असेल तर रुचिता आहे. म्हणजे हे खूप मोठं स्टेटमेंट मी करतेय, पण मला सांगा कोण आहे या बिग बॉस सीझन 6 मध्ये जे काहीतरी करतंय, जे मुवमेंट करतंय, ऍक्शन करतंय? नोबडी इज देअर. राखी जे करते ते आपल्याला माहिती आहे, ती सगळं बिग बॉस सांगतात त्याप्रमाणे करते, ती सगळ्यांना जागवायला आली आहे. पण राखी नंतर कोण आहे ऍक्शन मोडमध्ये? रुचिताच आहे. आणि तन्वीचं जे सगळं जे आहे ते रुचिता भोवतीच फिरतंय ना. आज ती रुचिता उठली नाही म्हणून तिला उठवायला गेली, तिला बर्फाचं ते लावलं तिच्या कानाला. आणि मला सांगा काय चुकलं होतं रुचिताचं? ती फक्त डोळे झाकून पडली होती कारण तिचं डोकं दुखत होतं. तन्वी एकदा तिच्यासाठी कोंबडा वाजला, ठीक आहे, पण दुसऱ्या वेळेस ती झोपली नव्हती, ती बोलत होती. ती बोलत असताना पण तन्वी तिला कंटिन्युअसली उठवण्याचा प्रयत्न करत होती, कारण तिला ड्रामा क्रिएट करायचा होता, दुसरं काही नाही. माणूस झोपलं हे कधी कळतं? जेव्हा ते बोलत नाही. ही सरळ तिच्याशी बोलते तरी पण ही तिला उठवण्याचा प्रयत्न करते. काय कारण आहे? कारण ड्रामा क्रिएट करायचा आहे, स्वतःवरती अटेन्शन घ्यायचं आहे, कॅमेरा स्वतःकडे घ्यायचा आहे. म्हणजे तिच्यावरती कॅमेरा येण्यासाठी रुचिता कारणीभूत आहे. रुचिता असल्याशिवाय तिच्याकडे कॅमेरा येतच नाही. आणि तन्वीला स्वतःचा कॅप्टन्सीपेक्षा जास्त आनंद कशाचा आहे? टोळीला हरवण्याचा. म्हणजे स्वतः ती जिंकली आहे परंतु तिला त्याचा आनंद जास्त नाहीये, टोळीला हरवण्याचा, रुचिताला हरवण्याचा आनंद जास्त आहे. म्हणजे ही कसली स्पोर्टमॅनशिप आहे हिची. प्रभूला त्या डायनिंगच्या खाली चावी सापडली, म्हणजे तो आला डायरेक्टली डायनिंग टेबलच्या खाली घुसला. कसं त्याच्या डोक्यात आलं की डायरेक्ट डायनिंग टेबलच्या खाली घुसावं? काय रिझन काय? बाकीचे लोक आजूबाजूला शोधतायत आणि हा डायनिंगच्या खाली. काय याच्यावर काय दिसतं आपल्याला? प्रभू म्हणतोय की हिला काय म्हणतोय, तन्वीला म्हणतोय की तुझ्यावर जळतायत सगळे, तू कॅप्टन झाली म्हणून. खरंच जळतायत. कारण काय आहे, ती सगळ्यांना माहिती आहे ती कॅमेरासाठी सगळं नाटक करते. तन्वी एक कॅरेक्टर पकडून आहे आणि तीच आता झाली आहे कॅप्टन. नक्कीच सगळ्यांना वाईट वाटलेलं आहे. म्हणजे जे काटा टीम मधले आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की ही सगळं कॅरेक्टर पकडून आहे एखाद्या टीव्ही सिरियल मधलं. आता रुचिता बेडवरती झोपली होती ते शूज घालून. ते शूज तिचे नवीन शूज होते.
ती म्हटली मी आजच काढलेले आहेत, आणि ती झोपली होती. आता सगळेजण या आत्ताच्या एपिसोड पर्यंत सगळेजण चप्पल घालून घरामध्ये वावरतायत, चप्पल घालून सोफ्यावर बसतायत, चप्पल घालून झोपतायत, तिथे काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु ही कॅप्टन झाली की हिने लगेच रुचिताला टार्गेट केलं. ठीक आहे, काही गोष्टी ज्या आहेत की त्या ठीक आहे, आपण आपल्या घरामध्ये बेडवरती झोपत नाही त्या शूज घालून, पण तिचे नवीनच शूज होते, ती कुठे बाहेर फिरून आलेली नव्हती की ते शूज खराब आहेत म्हणून. आणि बिग बॉसच्या रूलमध्ये लिहिलंय का तसं काही की शूज घालून झोपायचं नाही? ते रूल बुक पण वाचायला पाहिजे. काही स्वतःचेच रूल बनवतीये तन्वी. तर अजून एक गोष्ट घडली की बाबा आरबी जो राकेश बापेट आहे त्याला सुद्धा रुचिताचीच गरज लागते. तो सुद्धा तिच्याशी म्हणतोय की आपण बोलूयात, आणि तिच्याशी बोलतोय आज. तिला तो म्हणतोय की तू स्ट्रॉंग आहे आणि मी पण स्ट्रॉंग आहे. काटा आणि टोळी हे बाजूला ठेव. आणि तो रुचिताला विश्वासात घेतोय आणि ते ठरवतायत की बाबा, रुचिता म्हणते की टास्कमध्ये नजरानजर झाली की आपण काहीतरी करूयात, आणि रुचिता म्हणते की बोर झालंय हे सगळं. म्हणजे रुचिताला गेम कळतोय बघा. ती म्हणते हे सगळं बोर झालंय, कारण सारखं सारखंच भांडणं तन्वीशी बाकीच्या लोकांशी, हे बोर झाले. काहीतरी प्रेक्षकांना नवीन दाखवायचंय, त्यासाठी ती धडपडतीये रुचिता. मला कळतंय का, शो चालवण्यासाठी ती या गोष्टी करतेय. ती मुलगी अशी नाहीये जशी आपल्याला दिसतीये, ती बाहेर वेगळी असणार आहे, कारण ती 2 शो जिंकलेली आहे, 2 डान्स शो ती जिंकलेली आहे, ती मर्दानी खेळ खेळते. ती मुलगी जशी दिसतीये तशी नाहीये. त्या शो साठी तिने ते निगेटिव्ह कॅरेक्टर पकडलेलं आहे असं मला वाटतंय. विशाल बरोबर तिची जी मैत्री आहे ते सुद्धा तिचा गेम प्लॅनच असू शकतो, किंवा आहेच, कारण तिला कळतंय की तिच्या आई वडिलांना हे आवडणार नाहीये. ती सांगते विशालला, कुठे तू थांब, कुठे मी सांगितलं की तू गप्प बस. तिला कळतंय ती काय करतेय, परंतु तिला त्या शो साठी या गोष्टी दाखवायच्या आहेत. आणि बाकीच्या लोकांचं पाहाल तर तुम्ही बघितलं, दीपाली सय्यद मागच्या काही एपिसोडमध्ये त्या दिसल्या, कुणामुळे दिसल्या? फक्त रुचितामुळे दिसल्या. तिच्याशी भांडण करून, तिला काही टोचून बोलून, टोमणे मारून, त्याच्यामुळे त्या दिसल्या. आता त्या दिसत आहेत का मला सांगा? नाही दिसत आहेत त्या, कारण त्या रुचिताशी गप्प आहेत. रुचिता त्यांच्याशी पंगा घेत नाहीये म्हणून त्या दिसतच नाहीयेत. राकेश बापट, त्याला पण आता दिसायचंय, काहीतरी करायचंय, तर रुचिताशी तो करतोय काहीतरी बोलणी सुरू. तन्वीची कॅप्टन्सी आपण बघितली तर खरंच बाकीच्या जे होते आधीचे कॅप्टन त्याच्यापेक्षा तिची कॅप्टन्सी आपल्याला दिसतीये. ती काहीतरी प्रयत्न करते की लोक झोपले तर त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते, किंवा ती एक सजेशन देते की बाबा कोंबडा वाजला तर त्या माणसाची मी अंडी 2 काढून घेईल वगैरे, काहीतरी ती प्रयत्न करतेय. इथे तिचा थोडा गेम आपल्याला दिसतोय, परंतु हा सुद्धा गेम जो आहे तो रुचिताला सायमल्टेनियसली तिलाच धरून आहे, कारण ती झोपलेली होती. अनुश्री बद्दल बोलायचं तर अनुश्रीचा गेम सगळ्यांना दिसतोय. डबल ढोलकी आहे अनुश्री, इकडे पण जाण्याचा प्रयत्न करते, तिकडे पण जाण्याचा करते. टोळीमध्ये तिला इरिटेट होतंय असं ती प्राजक्ताला सांगते की बाबा, कारण तिला फील होतंय तसं की बाबा जी देते टोळीला ते तिला रिटर्न मिळत नाहीये. आणि ही पलटूगिरी जी आहे, म्हणजे त्या दोघींचं जे कम्युनिकेशन बघितलं तर तिने जी पलटूगिरी केली होती विशालला त्या कॅप्टन्सीमधनं काढून, त्याच्याबद्दल ती बोलत होती अनुश्री. आणि प्राजक्ता बोलत होती की जेव्हा ते फोटोमध्ये तिने नॉमिनेट केलं होतं प्राजक्ताला, म्हणजे इथं आपल्याला कळालं की अनुश्रीने मुद्दामून विशालला त्या कॅप्टन्सीमधनं काढलेलं आहे, परंतु नंतर रडून ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तिला विशाल आणि हिच्याबरोबर पण राहायचंय, रुचिता बरोबर त्यांचा पण सपोर्ट पाहिजे, आणि तिला इरिटेट पण होतंय, आणि त्याच्यामुळे ती काटाची टीम जी आहे त्यांचा पण सपोर्ट घेतेय, प्राजक्ताला पण कन्व्हिन्स करतेय. म्हणजे ही पलटूगिरी. बिग बॉसने सुद्धा नंतर म्हटलं की अनुश्रीचा गेम कुणाला कळतोय का? प्राजक्ता, तुम्हाला तिला प्रेडिक्ट करता येतं का? फक्त बिग बॉस आणि अनुश्री दोघांनाच माहितीये तिचा गेम. अनुश्री सुद्धा कुणीच माणूस असा नाहीये बाहेरच्या लाईफमध्ये, परंतु ती सुद्धा एक वेगळा गेम खेळतीये. म्हणजे बघा, आपण टोळीमध्ये सगळे सदस्य आपल्याला गेम खेळताना दिसत आहेत. विशाल पण गेम खेळतोय, रुचिता अनुश्री पण खेळतीये. रोशनचा गेम असून आपल्याला दिसतच नाहीये, कारण त्याला गेम समजत नाहीये, परंतु हे 3 जण गेम खेळतायत. बाकीचे जे सदस्य आहेत कुणाचा तसा स्पेशल असा वेगळा गेम आपल्याला दिसत नाहीये. हे जे 3 आहेत ते शो टॉपर जसा असतो तसे हे शो चालवणारे हे 3 लोक आहेत या शो मध्ये, आणि यांना जर काढलं तर काय राहणार आहे या शो मध्ये? दीपाली ताई इथे बोलताना आपल्याला दिसतं की बाबा विशाल बाहेर काय आहे त्यांना माहिती आहे, म्हणजे तो काय वागतो, त्याचं काय वेगळं जे बाहेरचं विश्व तिला माहिती आहे. कारण रुचिता बरोबर त्याची जी जवळीक आहे ती सगळ्यांना खूपतीये, प्रेक्षकांना सुद्धा आवडत नाहीये, कारण त्यांचं जे लव्ह अँगल वगैरे बनण्याचं त्यांचं जे नाहीच आहे जोडी, परंतु गेमसाठी ते विशालचं माहीत नाही, पण मला असं वाटतं रुचिता फक्त गेमसाठी त्या गोष्टी करते.
त्यानंतर आपण पाहिलं की जी रुचिता शूज घालून बसली होती त्याच्यानंतर विशाल पण शूज घालून बसला होता. तिथे मात्र तन्वी काही बोलू शकली नाही, कारण रुचिताला ती बोलू शकते पण विशाल समोर मात्र ती थोडी फिक्की पडते किंवा त्याला एवढं बोलू शकत नाही. तिथे म्हणते की रुचिता की तू सांग याला पण शूज काढायला. राखी पण म्हणते आणि रुचिता म्हणते मला तुझा मुखवटा उतरवायचा आहे. मी चुकीचे आहे हे मला माहिती आहे, परंतु मला तुझा मुखवटा उतरवायचा आहे, कारण तन्वी सगळं कॅमेऱ्यासाठी करते हे सगळ्यांना माहिती आहे. बाहेर सुद्धा करण जो बाहेर आलेला आहे किंवा आयुष पण आलेला आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की ती जी रिअल आहे ते नाहीये, ती फेक आहे, फक्त कॅमेऱ्यासाठी करते. त्यानंतर आपण पाहिलं की विशालने प्रभूला जे खेचलं त्याच्यामध्ये राखी पण ओरडली, तन्वी पण ओरडली आणि आपण जर नीट जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रभूने आधी विशालचा पाय खेचला होता आणि त्याला थांबवण्याच्या ह्याच्यामध्ये त्याने जे असं त्याला धरलं ते थोडंसं जोरात झालं, परंतु ते अचानक घडलं होतं, त्याने काही मुद्दामून केलं नाही. आणि त्याच्यावरती प्रभू रडतोय की मला खेचलं, मला असं वागतात वगैरे, मला नाही आवडलं. आणि नंतर तन्वी त्याला समजावतीये की बाबा तो सॉरी म्हणायला येईल पण तू ते सॉरी घ्यायचं नाहीये, तू त्याला सॉरी म्हणू द्यायचं नाहीये, तू ही गोष्ट थांबवायची नाही, ही वाढवायची आहे. भाऊच्या धक्क्यावरती ही गोष्ट गेली पाहिजे. म्हणजे बघा हे मुद्दामून चाललेलं आहे, हे दिसत नाहीये का तन्वीचं आणि प्रभूचं. आणि प्राजक्ताला तन्वी म्हणते की जिथे वजन तिथे भजन. म्हणजे प्राजक्ताने बघितलं होतं की प्रभूने सुद्धा खेचलेला आहे पाय त्याचा, मग तू स्वतः जर खेचलेला आहे तर मग रिॲक्शन आली तर ती पण सहन कर ना. त्यानंतरचा टास्क जो बिग बॉसने दिला होता, 2 फ्लॉप आणि 2 टॉप, 2 ग्रुप केले होते. त्या 2 ग्रुप, ए ग्रुप आणि बी ग्रुप. ए ग्रुपमध्ये होती अनुश्री, विशाल, दीपालीताई, राखी, रोशन, सचिन आणि बी मध्ये होते तन्वी, रुचिता, सागर, प्रभू, राकेश. आता या 2 ग्रुपमध्ये 2-2 टॉप आणि 2-2 फ्लॉप निवडायचे होते. आता ए ग्रुपमध्ये रोशन म्हणतोय मी पण टॉप आहे, सचिन म्हणतोय मी पण टॉप आहे, अनुश्री आणि विशाल पण सगळेजण स्वतःला टॉपमध्ये ठेवतायत, दीपालीताई पण टॉपमध्ये ठेवतायत. फ्लॉप कोण आहे याच्यामध्ये? ज्यांचा गेम दिसत नाही ते फ्लॉप आहेत आणि स्वतःला समजतं की आपण गेममध्ये दिसतोय की नाही. आता ग्रुप बी मध्ये सुद्धा तन्वीला असं वाटतं मी टॉपमध्ये मी दिसते, रुचिताला पण वाटतं ती व्हिलन आहे तर दिसतेय, सागर आणि प्रभूला पण वाटतं, राकेशला तर वाटतंच आहे. कोण आहेत 2 टॉप आणि 2 फ्लॉप प्रत्येक या ग्रुपमध्ये? उद्या समजेल आपल्याला यांचं काय, सगळ्यांचं मिळून एकमत होतंय की नाही होत, की काय रद्द होतंय हा टास्क किंवा काय घडतंय हे आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना माहिती आहे कोण टॉपमध्ये आहे कोण फ्लॉपमध्ये आहे. आपण त्याच्याबद्दल उद्या बोलूयात कोण आहे टॉपमध्ये त्याच्याबद्दल. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ किंवा माझे व्हिडिओज आवडत असतील, माझ्या चॅनलला आवडत असेल तर नक्की आपल्या या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.